नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू सुखी आणि इतर सुखी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं आणि वाचलं तरीही स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त या जगभरात आहेत. मग तुम्हीही स्वामींना तुमचे गुरु देव मानत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात की मनुष्याने नेहमी कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. हे जे लोक मानतात ते लोक स्वामींची भक्ती करण्यात लीन होतात व नेहमीच संकटातून मुक्ती मिळेल हे स्वामींच्या भक्तांच्या त्यांच्यावर विश्वास असतो. स्वामी महाराज त्यांच्या भक्ताचा हा विश्वास कधीच खोटं ठरवत नाहीत. रोज फक्त देवाला एकच प्रार्थना करावी की स्वामी, तुम्हीच माझे करता करविता आहात आणि आजपासून माझ्या जीवनाचे मालक तुम्हीच आहात. हे समर्था, माझ्या जीवनाचा चालक मालक तूच आहेस. माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ देत वा संकटे येऊ देत, आम्हाला त्याची पर्वा काहीच नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही. आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर तूच आहेस आणि त्याचे उत्तर तू निश्चित आहेस, कारण तू स्वतःच एक आमच्या प्रश्नाचे उत्तर आहेस. तू स्वतःच समाधान आहेस, तूच आनंद आहेस. हे परम चैतन्य, असेच आम्हाला मार्गदर्शन करत आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला या जगात तारणारं असं कोणीच नाही. ही प्रार्थना स्वामीला तुम्ही अगदी अंतःकरणातून हात जोडातून दिवसातून एकदा तरी करा. आयुष्यात कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मृत्यू मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. मग तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात की कधीही दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा येतेच होतो. जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. पण जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर त्याच्यावर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचं अंतर आहे. आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्याने पाहतो तेच खरं. एखाद्याबद्दल जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या मनात विष निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्यासोबत जर वाईट विचार सांगितले तर त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. जे तुम्हाला पटेल, जे तुम्ही डोळ्याने पाहाल त्याच गोष्टी सत्य धरा. मग ते तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल किंवा कितीही तुमच्या प्राणातली व्यक्ती असेल, कारण असे तुमच्या सभोवताली भरपूर लोक आहेत तिचे निगेटिव्ह विचाराने भरलेले असतात. समाजात आजकाल तुम्हाला पुढे नेणारे लोक कमी, परंतु तुम्ही जर आयुष्यात प्रगती करत असाल तर तुम्हाला मागे खेचणारी आणि तुमच्याबद्दल इतरांच्या मनामध्ये वाईट विचार भरणारी लोक भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील. मग निगेटिव्ह विचाराने भरलेले असतात आणि तेच विचार तेही तुमच्या डोक्यात उतरण्याचा भरभरून प्रयत्न करत असतात. मग फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा, देव तुमच्यासोबत नक्कीच चांगलं करेल. मग तुमचाही देवावरती विश्वास असेल तर होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी येतील आणि तुमचे कल्याण नक्कीच करतील हाही विश्वास ठेवा. फक्त देवावर विश्वास ठेवा. जर तुमचे नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर मग काही अप्रतिमच देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतात स्वामी. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे असून
ज्या माणसाला आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नेहमीच होतो. देव तुम्हाला एक वेळेस माफी करेल. स्वामी आई भक्ताला समजून घेतात, परंतु तुमचे जे चुकीचे कर्म आहे ते तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत. स्वामी म्हणतात की अडचणी या कधीच तुमच्या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. आपण आपल्या आयुष्यात किती आनंद आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे. पण कधीच आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणण्यासाठी मदत केली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते. माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. आणि जिथे आपण पडतो कमी, असमर्थ असतो, तिथे उभे राहतात आपल्यासोबत स्वामी समर्थ. हे विसरू नका, कारण जेव्हा अडचणीत असाल तुम्हाला तेव्हा मदतीचा पहिला हात मिळतो. आणि ज्या वेळेस तुमच्या संकटात तुमच्या लक्षात येते ते फक्त आपले स्वामी समर्थ. आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया आहे, थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत, जिव्हाळा हा घराचा कळस आहे, तर माणुसकी तिजोरी, आपापसात प्रेम ही धनदौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे. कोणाला आपले करायचे तर नेहमी मनापासून करा. केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुयेतूनही प्रवेश करतो. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाण सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. आता स्वामी म्हणतात की बाळा, माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नेहमी नजर ठेवून आहे. मग तू नेहमीच वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर तुझाच अधिकार हा फक्त तुझाच असेल. मी माझ्या भक्तांना नेहमी सतत पाठबळ देत असतो. मी माझ्या भक्ताशी नेहमी पाठराखण करत असतो. आणि ज्यांनी मला हे सर्व काही जाणले, ज्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले, त्यांनी मलाच आपणहून गमावले. कधीच दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यामध्ये खरे आपले समाधान आहे. ही नियती आहे की हिसकावून खाणारा जीवनामध्ये कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा जीवनामध्ये कधीच दुःखी होत नाही. मग कधी जर चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, तुझ्यासोबत कोणी नसेल तुझ्यासाठी, तर घाबरू नकोस. ही स्वामी आई सतत तुझ्यासोबत आहे हे विसरू नकोस. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि स्वामींचरणी अशीच प्रार्थना करते की स्वामी आई या भक्ताला भरभरून यश, सुख, समृद्धी आणि कौटुंबिक प्रेम आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या पाठीशी सदैव तुमचे लक्ष राहावे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्ही आपल्या चॅनेलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर असे स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.